जेव्हा मागे वळता येत नाही, तेव्हा आपण फक्त पुढे जाण्याच्या सर्वोत्तम मार्गाची काळजी घेतली पाहिजे. काय आमच्या जीवनात आम्ही पुढेच जातो? प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियानो, या दिवसात आपण प्रेषितांची कृत्ये या नवीन करारातील पुस्तकाचा अभ्यास करीत आहोत. प्रामुख्याने या पुस्तकात आम्हाला येशूच्या स्वर्गरोहणानंतर प्रेषितांनी सुवार्तेचे कार्य कसे केले, त्यांना कोणकोणत्या अडचणी आल्या इत्यादी गोष्टींची माहिती मिळते. आतापर्यंत आपण पाहिले होते की पौलाने आपल्या सुवार्ता फेरीद्वारे अनेक ठिकाणी कसे कार्य केले आणि त्या भागात मंडळांची संख्या आणि विश्वासणाऱ्यांची संख्या कशी वाढत गेली. परंतु हे पण तेवढेच खरे आहे की सुवार्ता प्रसार होत होता आणि त्याच वेळी विरोधही होता. आज आपण पाहणार आहोत की पौलाच्या तिसऱ्या सुवार्ता फेरीमध्ये इफिसमध्ये कोणती समस्या उद्भवली, तिचे कारण काय होते, पौलाने आणि इतर शिष्यांनी काय केले, या सर्व गोष्टी आपण सविस्तर पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही प्रेषितांची कृत्ये ह्याच्या 19व्या अध्यायाचे अध्ययन करीत आहोत आणि 1 ते 13 वचनांवर आम्ही विचार केला. आम्ही पाहिलं श्रोत्यांनो की कशा प्रकारे प्रेषित पौलामध्ये सामर्थ्य होते आणि त्याच्याद्वारे अनेक चमत्कार देवाने घडवून आणलेत. पौल काय करतो हे त्या लोकांनी पाहिले होते आणि त्यांनी त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या प्रयत्नात त्यांच्यावर कोणता प्रसंग आला ती घटना आता आपण पाहणार आहोत. 14 आणि 15 वचने सांगतात, एक यहुदी मुख्य याजक स्किवा ह्याला 7 मुलगे होते. ते असे करीत होते. त्यास दुष्ट आत्म्याने उत्तर दिले, येशूला मी ओळखतो व पौलाची मला माहिती आहे, पण तुम्ही कोण आहात? एका गोष्टीकडे आपण लक्ष द्या श्रोत्यानो, की हे याजक होते. खरे तर याजकांना ह्या गोष्टींविषयी माहिती असायला हवी होती. ग्रीक भाषेमध्ये नो ह्या शब्दाबद्दल जिनासेको हा शब्द वापरतात. त्याचा अर्थ विश्वासाद्वारे ज्ञानाविषयी आम्हाला काही सुचवित नाही. त्याचा अर्थ फक्त इतकाच आहे की दुष्ट आत्मे येशू कोण आहे हे ओळखत होते. त्यांना माहीत होते की येशू कोण आहे. 16वं वचन, मग ज्या माणसास दुष्ट आत्मा लागला होता त्याने त्यांच्यावर उडी घालून दोघांस हटविले आणि त्यांच्यावर इतकी जरब बसविली की ते घायाळ होऊन उघडे नागडे त्या घरातून पळून गेले. श्रोत्यानो, अशा प्रकारे स्किवाच्या मुलांनी पौलाचे अनुकरण करून दुष्ट आत्मे काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा चांगलाच परिणाम त्यांना भोगायला मिळाला. 17वं वचन पुढे सांगतं, प्रेषितांची कृत्ये 19वा अध्याय आणि 17वं वचन, मग इफिसात राहणारे यहुदी व हेलेनी ह्या सर्वांस हे कळले, तेव्हा ते भयभीत झाले आणि प्रभू येशूच्या नावाचा महिमा झाला. ह्याचा काय परिणाम झाला तो आपण पाहिला. त्यामुळे प्रभू येशूच्या नावाचा प्रसार आणि महिमा संपूर्ण मूर्तीपूजक शहरात झाला. लक्षात घ्या श्रोत्यानो की इफिस एक महान शहर होते, परंतु ह्या घटनांमुळे संपूर्ण इफिस शहर हादरून गेले. पौलाने जे चमत्कार केले त्यामुळे इफिस शहराच्या पायालाच हादरा बसला आणि त्याद्वारे प्रभू येशूच्या नावाचे गौरव झाले. त्याची कीर्ती संपूर्ण इफिस शहरात पसरली. विश्वास ठेवणाऱ्या लोकांपैकी पुष्कळ जणांनी येऊन आपली कृत्ये उदारपणे पदरात घेतली. जादूटोणा करणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांनी आपली पुस्तके जमा करून सर्वांदेखत जाळून टाकली आणि त्यांच्या किमतीची बेरीज केली तेव्हा ती 50,000 रुपये झाली. हे आम्हाला 18 आणि 19 वचनांमध्ये वाचायला मिळते. इफिस शहरात देवाच्या वचनाचा झालेला तो एक विजय होता. 20 आणि 21 वचने पुढे सांगतात, ह्याप्रमाणे प्रभूच्या सामर्थ्याचे वचन वाढत जाऊन प्रबल झाले. हे झाल्यावर मासेदोनिया व अखाया ह्या प्रांतातून येरुशलेमेस जावे असा पौलाने आपल्या मनात निश्चय करून म्हटले. तेथे गेल्यावर मला रोम शहरही पाहिले पाहिजे. ह्या गोष्टींचा शेवट झाल्यानंतर डॉक्टर लूक ह्यांनी एक अनुभव ह्या ठिकाणी सांगितला.
तो असा की खरे पाहिले तर पौलाचा उद्देश रोममध्ये सुवार्ता प्रसार करण्याचा होता. मनोरंजक गोष्ट ही आहे श्रोत्यानो की पॉल हा रोमला गेला, परंतु ज्या मार्गाने त्याचा जाण्याचा विचार होता त्या मार्गाने तो रोममध्ये गेला नाही. 22 वचन आम्हाला सांगतं, मग आपली सेवा करणाऱ्यांपैकी तिमथ्य व एरास्त ह्या दोघांस मासिदोनियास पाठवून तो स्वतः काही दिवस आशिया प्रांतात राहिला. ह्याच समयी पौलाने करिंथ येथील मंडळीला पत्र लिहिले. त्याचप्रमाणे तिमथ्य आणि एरास्त ह्यांनी ते पत्र करिंथ ह्या ठिकाणी नेण्यासाठी पौलाकडून घेतले. जरी श्रोत्यांनो ते पत्र करिंथ येथील मंडळीला लिहिलेले होते, तरी ते पत्र मासिदोनिया प्रांतातील लोकांपर्यंत पोहोचले. त्याच्यामध्ये फिलिप्पी आणि थेसलोनिका यांच्यासह अखाया प्रांतात अथेन्स आणि करिंथ ह्या मंडळांचा सुद्धा समावेश होता. त्या पत्रामध्ये पॉल प्रामुख्याने एका गोष्टीचा उल्लेख करतो आणि ती म्हणजे इफिस शहरात त्याच्या सेवेकरिता द्वार खुले झाले आहे, तरी त्यामध्ये खूप विरोध आहे. आता आम्ही पाहू शकतो की ही अडखळणे सैतानी होती. हे दैवी दैवतांच्या अनेक धर्मांचे तसेच सैतानाच्या उपासनेचे केंद्र होते. आज आम्हाला दिसतं श्रोत्यानो की जगामध्ये सैतानाची पूजा होत आहे आणि ही काही नवीन गोष्ट नाही, ही त्या पुरातन काळापासून सुरू आहे. आता 23 वचन सांगतं, ह्या सुमारास त्या मार्गाविषयी बरीच खळबळ उडाली. त्या काळामध्ये ख्रिस्ती धर्मात मंडळांना नाव नव्हते, त्याचप्रमाणे त्यांना विशेष असे नाव देण्यात आलेले नव्हते. त्या मार्गाने असे संबोधण्यात आले आहे. तो जरी एक नवीन मार्ग असला तरी खात्रीचा मार्ग होता. तो मार्ग म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने योहानकृ शुभवर्तमान 14 अध्याय आणि 6 वचनामध्ये म्हटले, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. पुढे 24 वचन पहा काय सांगतं, कारण देमेत्रिय नावाचा कोणी एक सोनार अतर्मी देवीचे रुपयाचे देव्हारे करून कारागिरांना बराच कामधंदा मिळवून देत असे. रोमी देवी डायनाचे हे ग्रीक नाव होते. अतर्मी अर्थात डायना देवीचे जे मंदिर होते हे खरे पाहिले तर मूर्तीपूजक लोकांचे मंदिर होते. ते व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. खरे पाहिले तर श्रोत्यानो त्या काळात त्या मंदिराला बँकेचे रूप होते. त्याचप्रमाणे ते पापाचे केंद्र होते. ह्याच्या सभोवती उघडपणे पाप होत असे. हे खरे आहे की धर्म अन्य बाबींपेक्षा सुद्धा अगदी खालच्या पातळीवर पोहोचू शकतो. ते मंदिर म्हणजे प्राचीन इतिहासातील 7वे आश्चर्य म्हणून ओळखले जात होते. ते खरोखर एक मोठे ग्रीक मंदिर होते. ते सुंदर होते आणि आजपर्यंत बांधण्यात आलेल्या मंदिरांपैकी हे सगळ्यात मोठे ग्रीक मंदिर होते. त्यामध्ये चांगल्या प्रकारचे नक्षीकाम होते, परंतु अतर्मी अर्थात डायना देवीची मूर्ती तिरस्करणीय अशा प्रकारची होती. ती अतर्मी म्हणजे संपूर्ण ग्रीक शहराच्या वैभवाची मूर्ती नव्हती, परंतु ती क्रूर बहुवक्षस्थळ असलेली मानव निर्मित मूर्ती होती. तेथील काही लोक अशा प्रकारच्या अतर्मीच्या चांदीच्या मूर्ती बनवून त्या विकत असत आणि त्यांचा मोठा धंदा त्या ठिकाणी चालत असे. आम्हाला दिसतं श्रोत्यानो की पौलाची सेवा तेथील अशा परिस्थितीच्या मध्ये वितुष्ट आणीत होती. 25 ते 27 वचने पुढे आम्हाला सांगतात, त्याने त्यांना व तसल्यास इतर कारागिरांना एकत्र जमून म्हटले, गण्यांनो, ह्या धंद्यात आपल्याला पैसे मिळतात हे तुम्हाला ठाऊकच आहे. तुम्ही पाहता व ऐकता की हातांनी केलेले देव हे देवच नाहीत, असे ह्या पौलाने केवळ इफिसातच नव्हे तर बहुतेक सर्व आशिया प्रांतात बोलून व पुष्कळ लोकांच्या मनात भरून त्यांना फितविले आहे. ह्यामुळे ह्या आपल्या धंद्याची बदनामी होण्याचा धोका आहे. इतकेच नव्हे तर ज्या महादेवी अतर्मीची पूजा सर्व आशिया प्रांत किंबहुना जगसुद्धा करीते, तिचे देऊळ पदार्थ ठरण्याचा व तिचे स्वतःचे महत्त्व नष्ट होण्याचा धोका आहे. श्रोत्यानो, देमेत्रिय नावाचा कोणी एक सोनार अतर्मी देवीचे रुपयाचे देव्हारे करून कारागिरांना बराच कामधंदा मिळवून देत असे आणि त्यामुळे त्यांची बरीच मिळकत होत असे. ह्याच धंद्याच्या जोरावर हे लोक श्रीमंत झाले होते. श्रोत्यानो, जेव्हा कुठल्याही व्यक्तीच्या खिशाला चाट बसते तेव्हा त्या व्यक्तीचे डोळे उघडतात. अतर्मी देवीची पूजा सर्व आशिया प्रांतामध्ये पसरली होती. इफिस शहर
हे त्यामुळे व्यापाराचे केंद्र बनले होते. त्याचप्रमाणे ते प्रार्थनेचे सुद्धा केंद्र होते. ते असे ठिकाण होते की ज्या ठिकाणी पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून सर्व प्रकारचे लोक एकत्र येत असत. त्यामुळे जे दोन्ही प्रांतांमध्ये सर्वात वाईट ते इफिस शहरात फार सहजपणे येत असे. वचन. हे ऐकल्यावर ते क्रोधाविष्ट होऊन ओरडू लागले
की इफिस्करांची अतर्मी थोर. ते संपूर्ण शहर जे ह्या देवीची पूजा करणारे होते ते ह्यामुळे फार गोंधळून गेले आणि त्यांनी म्हटले की डायना थोर आहे. 29 आणि 30 वचने सांगतात, इतक्यात नगरात गोंधळ उडाला आणि पौलाचे वाटेतले सोबती मासेदोनियाकर गायस व अरिस्तार्ख ह्यांना पकडून त्यांना ओढीत ओढीत ते एकजुटीने नाटकगृहात धावत गेले. तेव्हा गर्दीत जावे असे पौलाच्या मनात होते, पण शिष्यांनी त्याला जाऊ दिले नाही. जर पौल त्या लोकांच्या घोळक्यात गेला असता तर कदाचित त्या लोकांनी त्याला जीवे मारले असते. तशाच प्रकारचा एक अनुभव त्याला गलतीकरांच्या शहरामध्ये आलेला होता, ज्यावेळेस लुस्रे ह्या ठिकाणी त्याला दगडमार करण्यात आला. 31 वचन. शिवाय आशिया प्रांताच्या अधिकाऱ्यांपैकी कित्येक जण त्याचे मित्र होते. त्यांनीही त्याला निरोप पाठवून आग्रह केला की नाटकगृहात जाऊन स्वतःला धोक्यात घालू नका. श्रोत्यानो, ह्या लोकांनी जमावापुढे जाऊन भाषण करण्याकरिता पौलाला मनाई केली, त्याला विरोध केला. ते म्हणाले की त्यांच्यासमोर जाऊन भाषण करणे मूर्खपणाचे ठरेल आणि त्यामुळे फायदा काहीच होणार नाही. 32 आणि 33 वचने. तेव्हा कोणी काही अशा आरोळ्या मारू लागले. लोकांचा एकच गोंधळ उडाला आणि आपण कशाला जमलो आहो हे बहुतेकास कळले नाही. मग अलेक्झांद्राला यहुदी लोकांनी पुढे केल्यावर कित्येकांनी त्याला गर्दीतून बाहेर ओढिले. तेव्हा अलेक्झांद्र हाताने खुणावून लोकांची समजूत घालू पाहत होता. अलेक्झांद्र जो पौलासोबत होता तो जीवन परिवर्तित झालेला होता. 34 वचन आम्हाला सांगतं, परंतु तो यहुदी आहे असे समजल्यावर सुमारे 2 तासपर्यंत इफिस्करांची अतर्मी थोर अशी सर्वांची एकच आरोळी झाली. ही एक वैशिष्ट्यपूर्ण सामुदायिक कृती होती. त्या जमावातील कित्येकांना हे सुद्धा माहीत नव्हते की ते त्या ठिकाणी का एकत्र जमले आहेत. लक्षात घ्या श्रोत्यानो, तरी सुद्धा ते बोलण्याचे स्वातंत्र्य दुसऱ्या कोणाला देत नाहीत. ते अलेक्झांद्रला बोलू देत नव्हते, कारण त्यांना इकडून तिकडे धावत आणि किंचाळत पळून हे ओरडायला पाहिजे होते की इफिसमधील अतर्मी अर्थात डायना थोर आहे. 35 आणि 36 वचने. मग नगराचा शिरस्तेदार लोकांना शांत करून म्हणाला, अहो इफिस्करांनो, महान अर्थमीचे देऊळ व आकाशातून पडलेल्या मूर्ती ह्यांचे इफिसनगर हे संरक्षक आहे. हे ज्याला ठाऊक नाही असा कोण माणूस आहे? ह्या गोष्टी निर्विवाद आहेत, म्हणून तुम्ही शांत असावे, काही उतावळी करू नये. श्रोत्यानो, नगराचा शिरस्तेदार हा एक स्थानिक अधिकारी होता. त्याने त्या जमावाला सांगितले, हे जे तुम्ही करीत आहात ते फारच विचित्र आहे आणि त्याचा अतिरेक झाला आहे. तो जमावाला उद्देशून म्हणाला, पहा हे भव्य मंदिर आणि थोर अतर्मी डायना, त्यांना तर काहीही इजा झालेली नाही आणि त्यांच्या विरुद्धही कोणी बोलत नाही. आता अर्थातच सुमारे 2000 वर्षापासून ह्याचा प्रभाव त्यांच्यावर आहे आणि पडित अवस्थेत ते आहेत. 37 आणि 38 वचने सांगतात, कारण जी माणसे तुम्ही येथे आणली आहेत ती देवळे लुटणारी किंवा आपल्या देवीची निंदा करणारी नाहीत. म्हणून देमेत्रिय व त्याच्या सोबतीचे कारागीर ह्यांचा कोणाशी वाद असल्यास न्यायगृहे उघडे आहेत व न्यायाधीशही आहेत. त्यांच्यापुढे त्यांनी एकमेकावर फिर्यादी कराव्यात. नगराचा शिरस्तेदार फक्त एकच गोष्ट सांगत होता, जर कोर्टात अपील करायचे असेल तर कोर्ट त्यांच्याकरिता उघडे आहे. नंतर 39 ते 41 वचने सांगतात, पण ह्या पलीकडे तुमची काही मागणी असली तर तिच्याबद्दल कायदेशीर सभेत ठरविले जाईल. ह्या दंगलीचे कारण काय ह्याचा जबाब आपणास देता येण्यासारखा नसल्यामुळे आजच्या प्रसंगावरून आपणावर बंड केल्याचा आरोप येण्याचे भय आहे. त्याने त्यांना सांगितले, जर आपणास काही तक्रार करायची असेल तर प्रथम खाली बसून शांतपणे ह्या संदर्भात सभा करावी. त्यांनी ते जे काही करीत आहेत ते सर्व थांबवावे आणि शांतपणे ह्या गोष्टीकरिता निर्णय घ्यावा. श्रोत्यानो, दंगल ही काही नवीन गोष्ट नाही. ह्या गोष्टी आज सुद्धा आम्हाला पाहायला मिळतात. आम्हाला दिसतं की त्याने जमावाला घालवून दिले आणि जेव्हा ते काय करीत होते ह्या गोष्टीकडे त्याने लक्ष वेधले, तेव्हा जमाव पांगला आणि लोक आपापल्या घरी गेले. आता आपण 20व्या अध्यायाकडे वळत आहोत. 20वा अध्याय ह्याची पहिली 2 वचने आपण वाचूया.
नंतर गलबला निवाल्यावर पौलाने शिष्यांना बोलावून त्यास बोध केला व त्यांचा निरोप घेऊन तो मासेदोनिया जाण्यास निघाला. त्या प्रांतातून जाताना तेथल्या लोकांना पुष्कळ बोध करून तो हेलास प्रांतात गेला. ह्याचाच अर्थ असा की त्याने अथेन्स आणि करिंथ ह्या प्रांतांना पुन्हा भेट दिली आहे. 3 आणि 4 वचन, तेथे 3 महिने राहिल्यावर तो सूर्या देशात तारवातून जाणार होता, पण यहुदी लोकांनी त्याच्या विरुद्ध कट केला. तेव्हा त्याने मासेदोनियातून परत जाण्याचा बेत केला. पुराचा मुलगा सोपत्र बिरुयाकर, थेसलनिका करातले अरिस्तार्ख व सकुंद, गायस, दर्बेकर, तिमथ्य आणि आशिया प्रांतातील तुखिक व त्रफिम हे त्याच्याबरोबर आशियापर्यंत गेले. श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी ज्या व्यक्तींच्या नावाचा उल्लेख केलेला आहे ते सर्वजण विश्वासू होते आणि पौलाच्या सुवार्ता प्रसारामुळे ते येशू ख्रिस्ताकडे वळले होते. बऱ्याच संख्येत लोकांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला होता. आम्हाला आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती ही की पौल ग्रीक आणि मासेदोनिया ह्या प्रांतातून जेव्हा गेला तेव्हा तेथे ज्या मंडळीची स्थापना त्याने केली होती त्या सर्व मंडळांना त्याने भेटी दिल्यात. तो अथेन्स आणि करिंथ ह्या प्रांतात, त्याचप्रमाणे थेसलनिका आणि फिलिप ह्या प्रांतात देखील गेला. तेव्हा पौलाने सर्वांना भेटी दिल्या आणि युरोपमधील सर्व मंडळीला त्याने भेटी दिल्या. 3ऱ्या प्रवासात प्रामुख्याने त्याने युरोपियन मंडळींना भेटी दिलेल्या आम्हाला पाहावयास मिळतात. आता पौल आम्हाला त्रोवस ह्या ठिकाणी दिसतो. 5वं वचन सांगतं, ते पुढे जाऊन त्रोसात आमची वाट पाहत राहिले. आमची हा शब्द हे दाखवून देतो की डॉक्टर लूक अद्यापही पौलाबरोबर आहे. बाकीचे सर्वजण त्रोवस ह्या ठिकाणी पुढे गेलेले आहेत. हा पौलाबरोबर प्रभूची सेवा करणाऱ्या लोकांचा समूह होता. ते पौलाबरोबर काम करीत असत. मला असं म्हणायचं आहे श्रोत्यानो की ह्या लोकांबरोबर पौलाने आधी प्रवास केला होता. ज्यावेळेस पौलाची करिंथ ह्या ठिकाणी सभा असे त्याचवेळी हे लोक त्या प्रांतातील लहान लहान गावात जाऊन सुवार्ता प्रसाराचे काम करीत असत. आम्ही कलसेकराच्या पत्रामध्ये पाहतो की त्या काळी देवाचे वचन इतके सामर्थ्यवान होते की त्याचा ध्वनी संपूर्ण जगात पसरला होता. ही गोष्ट आपणाला कदाचित अविश्वसनीय वाटेल, परंतु ही खरी आहे. संपूर्ण जग ह्याचा अर्थ रोमन साम्राज्य, कारण त्या काळामध्ये जगात सर्वत्र रोमन साम्राज्याचे वर्चस्व होते. रोमन साम्राज्यात देवाच्या वचनाचा प्रसार झाला होता. ह्या ठिकाणी प्रेषितांबरोबर इतर लोक सुद्धा काम करीत होते. प्रेषितांच्या कृत्यांमध्ये फक्त पौल आणि पेत्र ह्यांच्याच कामाचा आम्हाला उल्लेख वाचायला मिळतो. परंतु श्रोत्यानो, दुसऱ्या प्रेषितांनी सुद्धा फार मोठे कार्य केले. पेत्राची नेमणूक प्रेषित म्हणून यहुदी लोकांकरिता झाली होती, तर पौलाची नेमणूक प्रेषित म्हणून विदेशी लोकांकरिता झालेली होती. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकामध्ये प्रेषितांच्या कामाचा उल्लेख अतिशय मर्यादित रूपात दाखविण्यात आलेला आहे. 6वं वचन पहा काय सांगतं, आणि बेखमीर भाकरीच्या दिवसानंतर आम्ही फिलिप्पेहून तारवात बसून 5 दिवसांनी त्रोसात त्यांच्याकडे आलो. तेथे आम्ही 7 दिवस राहिलो. ही एक मनोवेधक गोष्ट आहे की ज्या प्रवासाकरिता त्यांना 5 दिवस लागले त्या प्रवासाला आज फक्त 50 मिनिटं लागतात. श्रोत्यानो, आज वाहनांची आणि रहदारीची उत्तम सोय आहे, परंतु सुवार्ता प्रसाराचे कार्य त्या प्रमाणात होत नाही. 7वं वचन, मग आम्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो. तेव्हा पौलाने त्यांच्याबरोबर भाषण केले. तो दुसऱ्या दिवशी जाणार होता आणि त्याने आपले भाषण मध्यरात्रीपर्यंत लांबविले. श्रोत्यानो, ह्या वचनाच्या संदर्भात मला आपणाला बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत. मी तुमचे लक्ष एका गोष्टीकडे केंद्रित करू इच्छिते, ती म्हणजे ते आठवड्याच्या पहिल्या दिवशी एकत्र आले होते. ह्याचे उदाहरण आम्हाला सुरुवातीच्या मंडळीच्या संदर्भात पाहावयास मिळते. ते नेहमी आठवड्याच्या पहिल्या दिवशी एकत्र येत असत. पौल आपल्या करिंथ येथील मंडळीतील सभासदांना आठवड्याच्या पहिल्या दिवशी भेटी आणायला सांगत असे आणि ही गोष्ट आम्हाला करिंथकरास पहिले पत्र 16 अध्याय आणि 2 वचनात वाचायला मिळते. आता प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातील आपल्या वचनात असे लिहिले आहे की जेव्हा शिष्य एकत्र येत असत तेव्हा ते भाकर मोडत असत आणि हे आठवड्याच्या पहिल्या दिवशी होत असे. ह्याचा अर्थ ते प्रभुभोजन प्रत्येक रविवारी घेत असत
आता पुढची वचने वाचूया. 8 ते 12 वचने सांगतात, ज्या माडीवर आम्ही एकत्र जमलो होतो तेथे बरेच दिवे होते आणि युथुक नावाचा कोणी एक तरुण खिडकीत बसला असता झोपेने गुंगला होता. तेव्हा पॉल फार वेळ भाषण करीत राहिल्यामुळे तो झोपेच्या गुंगीत 3ऱ्या मजल्यावरून खाली पडला व मेलेला हाती लागला. तेव्हा पॉल खाली उतरला आणि त्याच्यावर पाखर घालून व त्याला कवटाळून म्हणाला, घाबरू नका, कारण हा अजून जिवंत आहे. मग त्याने वर येऊन भाकर मोडून खाल्ल्यावर बराच वेळ म्हणजे पहाटेपर्यंत त्यांच्याबरोबर संभाषण केले व तो तसाच निघून गेला. त्या तरुणाला जिवंत नेता आल्यामुळे त्यांना फार समाधान वाटले. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की परमेश्वराचं वचन सांगत असताना सुद्धा पौलाने एक अधिक चमत्कार ह्या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यामध्ये जे सामर्थ्य होते ते ह्या ठिकाणी प्रकट झाले आहे. श्रोत्यानो, पौलाने त्याला मेलेल्यातून जिवंत केले. आपल्याला आठवत असेल की शिमोन पेत्राने देखील दुर्कास नावाच्या बाईला जिवंत केले होते. ही प्रेषितांना मिळालेली देवाची देणगी होती आणि त्याचा वापर ते देवाच्या गौरवाकरिता आणि त्याच्या वचनाच्या प्रसाराकरिता करीत असत. श्रोत्यानो, ह्या लोकांमध्ये परमेश्वराचं वचन ऐकण्याची एक भूक होती, तहान होती, जी आज आम्हाला लोकांमध्ये फार कमी प्रमाणात आढळते. पुढच्या वचनांवर पुढच्या कार्यक्रमात आम्ही विचार करू. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, पौल इफिस येथे सभास्थानात जाऊन भिडस्तपणे देवाच्या राज्याविषयी जाहीरपणे बोलत होता. परंतु तेवढाच विरोधही होत राहिला. परंतु पौल मागे फिरला नाही. म्हणून आपण पाहिले की प्रभूच्या सामर्थ्याचे वचन वाढत जाऊन प्रबळ झाले. प्रियांनो, आमच्यावर जेव्हा संकट येते, विरोध होतो, तेव्हा आमचा प्रतिसाद काय असतो? काय आमचाही अनुभव हाच आहे का जो इफिस येथील मंडळीने अनुभवला होता? म्हणजेच प्रभूच्या सामर्थ्याचे वचन प्रबळ होत आहे? जर असे नाही तर निश्चित आमच्यात काहीतरी उणेपण आहे. काय ते दूर करण्यासाठी परमेश्वराच्या चरणांपाशी आपण जायला नको का? आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ आमच्यावरती प्रीती आणि दया करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आज आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. आम्ही आमची दृष्टी तुझ्यावर ठेवलेली आहे, यासाठी की बापा आम्ही आमचे मार्ग जाणावे आणि प्रभूजी, आम्ही ज्या परिस्थितीमधून आम्ही जात आहोत त्या परिस्थितीमध्ये आम्ही चुका करू नये. आमचं लक्ष आम्ही तुझ्यावरती लावून ठेवावं, तुझ्याद्वारे आम्ही मार्गदर्शन मिळवावं आणि प्रभूजी आम्ही योग्य कृती करणारे तुझी लेकरं बनावीत. आम्हाला ठाऊक आहे प्रभूजी, विरोध आहे, संकट आहे, छळ आहे, त्रास आहे. परंतु प्रभूजी, तुझं वचन अनेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुझी कृपा तू आम्हाला दे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त महान याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट मिळवण्यासाठी झटा. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.